जी व्यक्ती 13 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींच्या सोबत सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज करते ती पेडोफाईल म्हणवली जाते. ही एक अशी कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये विक्टिमचं वय ठरवतं की कुठल्या प्रकारची सेक्शुअल डिव्हिएशन आहे. पेडोफिलिया हा शब्द आत्ता लोकांना माहिती झाला. त्याला मराठीत काही शब्द आहे की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. माझ्या 100व्या प्रयोगाला एक मुलगी रडत रडत स्टेजवर आली. तर ती मुलगी म्हणायला लागली की त्या कुठे त्या ताई, त्यांना मला सांगायचंय, माझा चुलत भाऊ मला असाच त्रास देतो, पण मी घरी सांगितलं नाही अजून, कारण आमच्यात भांडणं होती. तुम्हाला काय वाटते की का होत असावा पेडोफिलिया एखाद्याला? हा मानसिक आजार आहे हे लोकांनी समजलं पाहिजे. तो माणूसच आहे, पण त्याच्यामध्ये ही विकृती आहे. जे काही आहे आजार तो पूर्णपणे नष्ट होत नाही. ज्यांना स्वतःला काही चाइल्डहुड सेक्शुअल अब्यूजची हिस्ट्री आहे अशा व्यक्तींचं प्रमाण 50% आहे. एखादा नॉर्मल व्यक्ती आहे, तो एक 30, 35, 40 पर्यंत व्यवस्थित आहे आणि त्याच्यानंतर तो पेडोफाईल झाला असं होऊ शकतं. तेव्हा त्याला ट्रीटमेंट मिळू शकते. त्याच्या मनामध्ये जेव्हा असे विचार येतात, नॉन ऑफेंडर्स साठी ट्रीटमेंट आहे. जेव्हा विश्वासाने मूल आई वडिलांकडे येतं की असं असं माझ्यासोबत होतंय, तेव्हा पालकांनी सगळ्यात आधी काय केलं पाहिजे? अब्यूज करणारा हा बहुतेक वेळा नातेवाईक, जवळचा मित्र असा असतो. घरातल्यांना वाटतं आपले नातेसंबंध बिघडतील. या 2 गोष्टी पालकांनी कराव्या. प्रतिक्रिया देण्याची घाई करू नये आणि दुसरं म्हणजे पडताळणी केल्याशिवाय रिॲक्ट करू नये. जर त्यांनी योग्य पावलं उचलली नाही आई वडिलांनी, तर पुढे जाऊन काय काय त्याचे रिपरकशन्स आयुष्यामध्ये होऊ शकतात? वैवाहिक आयुष्य सुद्धा या मुलांचं उद्ध्वस्त होऊ शकतं. ती इतकी खोलवर झालेली जखम असते, ती कायम भळबळते. सिग्मंड फ्रॉइडनी असं म्हटलेलं होतं की अ चाइल्ड गिव्स बर्थ टू एन अडल्ट. लहानपणामध्ये तुमच्या बरोबर जे जे काही झालेलं आहे ते तुम्ही मोठेपणी कसे व्हाल ह्या गोष्टीची पाळंमुळं त्याच्यात असतात आणि त्याला जन्म देत असतात. काय तो भाऊ आहे, जा त्याला पापा दे जा, असं कधी म्हणायचं नाही. मूल का पळून जातं ती व्यक्ती आल्यानंतर, का तोंड दाखवत नाही, काय कारण असेल हे नोटीस केलं पाहिजे आई वडिलांनी. आजकाल मुलींची काय किंवा मुलांची काय सेक्शुअल ऍक्टिव्हिटीची वयच कमी झालेली आहेत. मुलं इन जनरल लवकरच वयात यायला लागलेत. म्हणजे आम्ही गुड टच आणि बॅड टच म्हणतोय, पण काही वेळा बॅड टच आवडतो मुलींना, किंवा अशी एक केस झालेली आहे. बऱ्याचशा चाइल्डहुड सेक्शुअल अब्यूजची सुरुवात हा आमिष दाखवून होतो. बरोबर. एकतर आमिष दाखवून होतो किंवा धाक दाखवून होतो. प्रचंड स्ट्रिक्ट पॉक्सो नावाचा एक कायदा आहे याच्या संदर्भात. तरी या घटना काय घडत आहेत? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे?